नमस्कार सर्वांना. मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मित्रांनो तुमच्यासाठी जे महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील जानेवारी ते डिसेंबर 2025 मधील महत्त्वाचे आपण 50-50 प्रश्न पाहणार आहोत. अनुक्रमणिका आपल्याला दिलेली आहे. अनुक्रमणिकामध्ये काय असणार आहे, जे स्पोर्ट्स असतील, क्रीडा 2025 मधील जे मिलिटरी एक्सरसाइज असतील याच्यावरती आपण 50 प्रश्न, क्रीडावरती 50 प्रश्न, जे महत्त्वाचे अवॉर्ड्स असतील 2025 मध्ये मेन व्यक्तींना दिलेले जे अपॉइंटमेंट्स असतील, राजीनामा असतील, महत्त्वाचे जे दिवस असतील, गव्हर्नमेंट पॉलिसी पुढाकार असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील, हे सर्व आपण 50-50 प्रश्न, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यूज असतील, महाराष्ट्रातील चालू घडामोडी असतील, जे पुस्तके, साहित्य, संस्कृती याच्यावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. जे महत्त्वाच्या समिट्स असतील, कॉन्फरन्स असतील, जे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स, इंडेक्स असतील, महत्त्वाच्या जे सरकारी योजना, स्कीम असतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे जे 2025 मध्ये निधन झालेले असतील ह्याच्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत. जे महत्त्वाचे नियुक्त झालेले ब्रँड ॲम्बॅसिडर असतील, महत्त्वाच्या प्रथम घटना आणि महत्त्वाचे जे बदल असतील, जे शहराचे नावे बदललेले असतील किंवा ज्या योजना असतील बदललेल्या, हे सर्व आपण 50-50 प्रश्न पाहणार आहोत. पण आज आपण काय करणार आहोत, जे स्पोर्ट्स रिलेटेड असतील जानेवारी ते डिसेंबर या वर्षामधील महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आपण तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे असे 50 प्रश्न आपण घेऊन आलेले आहोत. जेणेकरून तुमच्या जे आगामी जे येणाऱ्या कोणत्याही परीक्षा असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, यांनी कोणत्याही जसे की UPSC असेल, MPSC असेल, तुमची सेट नेट असेल, रेल्वेची असेल, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असेल, तुमची NDAची एक्झाम असेल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस भरती असेल, तुमची स्टेट गव्हर्नमेंटचे तलाठी एक्झाम असेल, ग्रामसेवक असेल, कोणत्याही तुमच्या महाराष्ट्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे एक्झाम असतील, या परीक्षेसाठी तुम्हाला हमखास जे खेळाविषयी किंवा तुमच्या नियुक्त्याविषयी असतील, तुम्हाला हमेशा विचारलेले जाणारे हे प्रश्न तुम्हाला हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतील. मित्रांनो, तुम्ही हा आपला व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जसे की इंडेक्सनुसार जे इंडेक्स बनलेला आहे, महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या असतील, इंडेक्स असतील, जे गव्हर्नमेंटच्या जे स्कीम असतील, गव्हर्नमेंटचे जे ॲम्बॅसिडर असतील नियुक्त केलेले, हे सर्व आपण 50-50 प्रश्न जे महत्त्वाच्या इंडेक्सनुसार आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा. तिथे मी हे सर्व PDF तुम्हाला आन्सरसहित टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्याही गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी तुम्हाला या विषयावरती हमखास प्रश्न 1 ना 2 विचारलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही मिस करू नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण उशीर न करता आपण आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. आपला पहिला प्रश्न काय असणार आहे, महिला प्रीमियर लीग जी आहे 2025ची कोणत्या संघाने जिंकलेली आहे? आपल्या जे वुमन प्रीमियर लीग जी आहे मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेलं आहे. आपल्या पहिल्या प्रश्नाचं जे ऑप्शन बी म्हणजे मुंबई इंडियन्स हे असणार आहे. ही जी वुमन प्रीमियर लीग जी आहे 2025 ही स्पर्धा कुठे झालेली आहे? मुंबई जे असणार आहे मुंबईतील आपलं ब्रेबॉर्न स्टेडियम इथे ही स्पर्धा 15 मार्च 2025 दरम्यान आयोजित केलेली होती. आणि उपविजेता कोणता संघ असणार आहे? दिल्ली कॅपिटल हा उपविजेता संघ असणार आहे. दिल्ली कॅपिटलला 8 धावांनी मुंबई इंडियन्सनी हरवलेला आहे. तर आपला दुसरा प्रश्न काय असणार आहे मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? हे IPL आपल्या RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने जिंकलेलं आहे. आणि उपविजेता असणार आहे किंग्स 11 पंजाब हे संघ उपविजेता असणार आहे. किंग 11 पंजाबला 7 धावांनी पराभव झालेला आहे. तब्बल 18 वर्षानंतर जे RCB आहे इंडियन प्रीमियर लीगचं 2025चं विजेतेपदक RCBने जिंकलेलं आहे. आपला तिसरा प्रश्न काय असणार आहे, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेता देश कोणता असणार आहे? आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपला प्यारा भारत देश असणार आहे. आणि उपविजेता कोण असणार आहे? न्यूझीलंड. तुम्ही पाहू शकता इथं ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025. हा सामना कुठे झालेला आहे? 9 मार्च 2025 रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरती हा ICC चॅम्पियन
2025चा सामना खेळलेला आहे. तर आपला विजेता देश कोणता असणार आहे? आपला प्यारा भारत देश आणि उपविजेता न्यूझीलंड असणार आहे. मित्रांनो, आपला चौथा प्रश्न काय असणार आहे? ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? तर ICC चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद ह्या पाकिस्तान देशाकडे होते. तर आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी. तर आपला पाचवा प्रश्न काय असणार आहे? 2025चे ICC पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ क्रमवारीत कोणता देश नंबर 1 रँकिंगमध्ये असणार आहे? जो आपला प्यारा भारत देश ICC इंटरनॅशनल क्रिकेट मेन्स T20 इंटरनॅशनल टीम रँकिंगमध्ये आपला प्यारा भारत देश असणार आहे. तुम्ही पाहू शकता इकडे फर्स्ट नंबरला आपला इंडिया आहे, सेकंड नंबरला ऑस्ट्रेलिया आहे, थर्ड नंबरला इंग्लंड असणार आहे, फोर्थ नंबरला न्यूझीलंड असणार आहे. ही जी ICC मेन्स T20 इंटरनॅशनल जी रँकिंग आहे त्याच्यामध्ये आपला प्यारा भारत देश फर्स्ट नंबरला असणार आहे. आपल्या जे पाचव्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी आपला प्यारा भारत देश. आपला सहावा प्रश्न काय असणार आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2025 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? खेलो इंडिया युथ गेम जे आहे हे बिहार या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे पदक तालिकेमध्ये आपला महाराष्ट्र फर्स्ट नंबरला असणार आहे, हरियाणा 2 नंबरला असणार आहे, 3 नंबरला राजस्थान असणार आहे. आपल्या महाराष्ट्राने टोटल 158 पदक जिंकलेले आहेत. तुम्ही हे लक्षात ठेवा. 58 गोल्ड असणार आहेत, 47 सिल्वर असणार आहेत त्याच्यामध्ये आणि 53 ब्रॉन्झ मेडल असणार आहेत. मित्रांनो, जे हे खेलो इंडिया जे गेम आहेत वेगवेगळे गेम असतात, हे तुम्ही हे लक्षात ठेवा. जसं की खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम आहेत, खेलो इंडिया विंटर गेम आहेत. खेलो इंडिया विंटर गेम जे जम्मू आणि काश्मीर लेह लडाख इथे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 आयोजित केले होते. आणि जे ट्रायबल गेम जे आहेत खेलो इंडियाचे ते 2026 जे बिलासपूर आहे छत्तीसगड इथे आयोजित केले जाणार आहेत. आणि जे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी जे गेम आहेत हे राजस्थान इथे आयोजित केले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आहे. 7 नंबरचा जो आपला प्रश्न असणार आहे, नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 कोणते पदक जिंकलेले आहे? आपल्या 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड पदक नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीगमध्ये जिंकलेले आहे. आपला 8वा प्रश्न काय असणार आहे? 2025चा कबड्डी विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर 2025चा कबड्डी विश्वचषक आपल्या प्यारा भारत देशाने जिंकलेला आहे. त्याच्यामध्ये महिला असेल किंवा पुरुष असेल दोन्हीही 2025चा कबड्डी विश्वचषक स्पर्धा हे आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. आपला ऑप्शन नंबर ए असणार आहे 8चं उत्तर इंडिया. भारत संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही आपल्या टीमने विश्वचषकाचे अंतिम सामने जिंकलेले आहेत. इथं पुरुष संघाने कोणाचा पराभव केलेला आहे? इंग्लंडचा 44-41 ने पराभव केलेला आहे. आणि जे महिलाचा संघ असणार आहे चिनी तैपीचा 35-28 असा पराभव केलेला आहे. तर दोन्ही संघ जे कबड्डीचे असणार आहेत आपले महिला आणि पुरुष आपलं भारत देशाने जिंकलेले आहेत. 9वा प्रश्न काय असणार आहे आपला? फिडे विश्वचषक 2025 कोणी जिंकलेला आहे? तर आपल्या 9व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जोखिर सिंधारोह. हे आपल्या 9व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फिडे वर्ल्ड कप 2025 कोणी जिंकलेला आहे? जोखिर सिंधारोह. आपला 10वा प्रश्न काय असणार आहे? 2025 आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर आपल्या 10व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बी गुमी जे शहर आहे दक्षिण कोरिया या देशामधील गुमी येथे 2025च्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, आपला 11वा नंबरचा प्रश्न काय असणार आहे? फिडे विश्वचषक 2025 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर आपल्या 11व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी गोवा. ऑप्शन नंबर बी गोवा येथे हे आपल्या फिडे विश्वचषक स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आलेल्या होत्या. महत्त्वाची तारीख काय असणार आहे? 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान हे फिडे वर्ल्ड कप 2025 आयोजित केलेल्या होत्या. तर हे होस्ट कोण असणार आहे? आपला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ.
आणि टोटल इथे तुम्ही पाहू शकता, इथे सिंगल एलिमिनेशन किती 8 राऊंडचं स्वरूप होतं. विजेता कोणता असणार आहे? जाओखिर सिंदारोव्ह. मित्रांनो, आपल्या 12व्या प्रश्न पाहूया आपण. महिला इंडिया ओपन 2025 बॅडमिंटनचे विजेतेपदक कोणी जिंकलेले आहे? आपल्या 12व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बी. एन सेयंग, जे दक्षिण कोरियाचे खेळाडू आहेत, त्यांनी बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकलेले आहे. जी महिला असणार आहे, इंडियन ओपन 2025ची जी टायटल जिंकलेला आहे कोणी? एन सेयंग, जे दक्षिण कोरियाची जी महिला खेळाडू असणार आहे, त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आपल्या 13व्या प्रश्न असणार आहे, 2025च्या महिला क्रिकेट विश्वचषकाची विजेती टीम कोणती आहे? आपल्या 13व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सी, आपला पॅरा भारत देश. 2025चा जो वुमन क्रिकेट वर्ल्ड कप असणार आहे, तो आपल्या पॅरा भारत देशाने जिंकलेला आहे. नवी मुंबईतील हा स्पर्धा कुठे झालेली आहे? नवी मुंबई DY पाटील स्टेडियममध्ये 2 नोव्हेंबर 2025 रोजी ही स्पर्धा झालेली आहे. आणि उपविजेता संघ कोणता असणार आहे? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेला किती धावांनी हरवलेलं आहे आपल्या भारताने? 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलेला आहे. हा आपला भारताचा पहिलाच महिला विश्वचषक आहे. ही आपल्यासाठी ऐतिहासिक गोष्ट असणार आहे. आपला 14वा प्रश्न काय असणार आहे? 2025 मध्ये फ्रेंच ओपन पुरुष विजेता कोण? म्हणजे मेन सिंगल फ्रेंच ओपन. आपला 14वा प्रश्न काय असणार आहे? मेन्स फ्रेंच ओपन 2025 सिंगल कोणी जिंकलेले आहे? आपल्या 14व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कार्लोस अल्कराज, जे स्पेनचे खेळाडू असणार आहेत. ही स्पर्धा कुठे झालेली आहे? फ्रान्स, जो देश आहे फ्रान्समधील पॅरिस शहरामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर फ्रेंच ओपन 2025 कोण आहे? कार्लोस अल्कराज. मेन्स सिंगलमध्ये 2025 मध्ये फ्रेंच ओपन महिला विजेती पदक कोणी जिंकलेले आहे? तर आपल्या 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कोको गॉफ. कोको गॉफ यांनी फ्रेंच ओपन वुमन सिंगलमध्ये 2025 ही स्पर्धा जिंकलेली आहे. कोणी? कोको गॉफ. तर आपल्या 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी. मित्रांनो, आपला 16वा प्रश्न काय असणार आहे? 2034 फिफा विश्वचषकाचे यजमान देश कोणता आहे? तर आपला 16वा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? डी. सौदी अरेबिया इथे हे 2034चे फिफा विश्वचषक सामने खेळले जाणार आहेत. तर फिफा विश्वचषकाचा यजमान देश कोणता आहे? सौदी अरेबिया. हे तुम्ही ध्यानात ठेवा. 2034ला जे फिफाचे सामने होणार आहेत ते कुठे होणार आहेत? सौदी अरेबियामध्ये. तर मित्रांनो, आपला 17वा प्रश्न काय असणार आहे? कोणत्या देशाने 2025चा ICC महिला अंडर 19 T20 विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे? तर इथं 17व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या बी, आपला प्यारा भारत देश ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2025ची जी अंडर 19 T20 विश्वचषक जी आहे ही कुठे आयोजित केलेली होती? ही मलेशिया इथे आयोजित केलेली होती. आणि हा सेकंड एडिशन होती. ही कोणती एडिशन होती? ही सेकंड एडिशन होती. म्हणजे, आणि मित्रांनो, मला इथे तुम्ही सांगा, जो ICC वुमन अंडर 19 T20 वर्ल्ड कप जे आहे, उपविजेता कोणता संघ आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. चला आपण 18वा प्रश्न पाहूया. 2027 मध्ये येणाऱ्या 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमान राज्य कोणते आहे? तर आपल्या 18व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सी, मेघालय हे जे आपल्या भारत देशामधील राज्य आहे. मेघालय इथे ही 39 नंबरची जी नॅशनल गेम्स असतील ते 2027 मध्ये आयोजित मेघालय हे राज्य करणार आहे. तर आपल्या 19वा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. आपण आताच पाहिलं खेलो इंडिया, वेगवेगळ्या प्रकारचे खेलो इंडिया गेम्स आहेत. जी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 5वे संस्करण कोणत्या राज्याने आयोजित केलेले होते? तर आपल्या 19व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम आयोजित केलेले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट रँकिंगमध्ये चंदीगड युनिव्हर्सिटी असणार आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीला टोटल किती? 67 पदके भेटले आहेत. नंतर सेकंड नंबरला LPU म्हणजे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी असणार आहे, तिला टोटल 78 पदके आहेत. नंतर थर्ड नंबरला जे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी आहे, थर्ड नंबरला असणार आहे, तिला टोटल 72 पदके भेटले आहेत. फोर्थ नंबरला जे आहे जैन युनिव्हर्सिटी, जे कर्नाटकामधील
4th नंबरची तिला 50 पदके भेटलेली आहेत. आणि 5 नंबरची जी युनिव्हर्सिटी आहे गुरु काशी युनिव्हर्सिटी, तिला टोटल 48 पदके भेटलेली आहेत. आता तुम्ही इथे म्हणता सर चंदीगड युनिव्हर्सिटीला तर 67 पदकं भेटले आहेत आणि LPUला 78 आहेत. मग LPU फर्स्ट पाहिजे ना. तर इथं काय मित्रांनो, जे गोल्ड असते, गोल्डवरती तुमचे रँकिंग ठरते, जे आपल्याला गोल्ड मेडल भेटतं त्याच्यावरती रँकिंग ठरते. तर मग इथं चंदीगड युनिव्हर्सिटीला टोटल किती गोल्ड आहेत? 42. म्हणून चंदीगड युनिव्हर्सिटी फर्स्ट रँकिंगला आहे आणि LPUला किती आहे? तिथं 32. तर मग टोटल गोल्डवरतीच आपली रँकिंग ठरलेली जाते. ठीक आहे. तर तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम राजस्थाननी आयोजित केलेली होती आणि फर्स्ट रँकिंगमध्ये कोणती युनिव्हर्सिटी आहे? चंदीगड युनिव्हर्सिटी. चला तर आपण 20वा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आपला 20 नंबरचा प्रश्न असणार आहे, 115 धावांचा पाठलाग करून पहिला ब्लाइंड महिला T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर आपल्या 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? डी, म्हणजे आपला प्यारा भारत देश. आपल्या भारत देशाने जो ब्लाइंड महिला T20 वर्ल्ड कप आहे तो आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. ही स्पर्धा कुठे झालेली आहे? कोलंबो, श्रीलंका इथे ही स्पर्धा झालेली आहे. फर्स्ट वुमन T20 वर्ल्ड कप आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. अंतिम सामना उपविजेता कोण आहे? नेपाळ देश उपविजेता आहे. नेपाळचा 7 विकेटनी पराभव करून आपल्या भारत देशाने जो ब्लाइंड वुमन T20 वर्ल्ड कप आहे जिंकलेला आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. नंतर 21 नंबरचा प्रश्न काय असणार आहे आपला? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 कोणत्या शहरात आयोजित केल्या जाणार आहेत? तर जे आपल्या 21व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी, अहमदाबाद. अहमदाबाद गुजरातमध्ये या जे 2030 मध्ये कॉमनवेल्थ गेम असणार आहेत हे आयोजित केलेले आहेत. जे ग्लासगो येथे राष्ट्रकुल संघटनेने 2030 मध्ये या स्पर्धेचे यजमानपद आपल्या भारत देशाला दिलेले आहे. टोटल सहभागी देश किती असणार आहेत? 74 देश असणार आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि ही आपल्या भारतासाठी दुसरी वेळ असणार आहे आयोजन करण्याची. मला कमेंट्समध्ये सांगा, जे आपलं गुजरातमध्ये आपल्या आशियामध्ये सर्वात म्हणजे आपल्या वर्ल्डमधले सेकंड नंबरचं जे स्टेडियम असणार आहे त्याचं नाव काय आहे? मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आपला 22वा प्रश्नाचं पाहूया आपण. 2025 मध्ये कोणत्या राज्याने रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे? तर विदर्भ, ऑप्शन नंबर सी, या राज्याने विदर्भ या संघाने आपली रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि उपविजेता काय असणार आहे? उपविजेता केरळ असणार आहे. 2025 ची रणजी ट्रॉफी आहे विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. 23 नंबरचा प्रश्न काय असणार आहे आपला? नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे 91वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेले आहे? जे आपलं 23 नंबरच्या जे प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या ए, राहुल VS, ऑप्शन नंबर ए, जे 2025 चे 91वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. तर मग 90वे कोण असणार आहे? इलामपती AR, जे 90वे असणार आहेत. नंतर 89वे कोणचे असणार आहेत? रोहित कृष्णा, जे 89वे असणार आहे. 88वे कोणचे असणार आहेत? दिव्या देशमुख. 87वे हरिकृष्ण एरा हे असणार आहेत. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. 91 कोणते असणार आहेत? राहुल VS. आपला नंतरचा 24वा प्रश्न कोणता असणार आहे? कोणत्या देशाने 2025चा महिला हॉकी आशियाई कप जिंकलेला आहे? तर आपल्या 24व्या नंबर प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, चायना या देशाने वुमन्स हॉकी आशिया कप 2025 जिंकलेला आहे. नंतरचा आपला 25 नंबरचा प्रश्न, 2025 मधील 67वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरलेला आहे? तर आपल्या 25व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पृथ्वीराज मोहोळ, ऑप्शन नंबर डी. 2025चा आपला जो 67 नंबरचा जो महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे हा कोण ठरलेला आहे? पृथ्वीराज मोहोळ. आपला 26 नंबरचा प्रश्न असणार आहे, कोलकाता येथे झालेल्या अंतिम सामन्यात डायमंड हार्बर वर 6-1 असा विजय मिळवत ड्युरंट चषकाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर आपल्या 26 नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन असणार आहे सी, नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब या संघाने हे जो ड्युरंट चषक जो आहे 2025चा नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने जिंकलेला आहे. आपलं ऑप्शन नंबर सी असणार आहे.
आपला 27वा प्रश्न काय असणार आहे? नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? जे नॉर्वे चेस टुर्नामेंट जी असणार आहे 27 नंबरची, 27 नंबरचा प्रश्न आहे आपला, तर त्याचं ऑप्शन नंबर ए मॅग्नस कार्लसन हे जे नॉर्वे चेस 2025चे टुर्नामेंट जे जिंकलेलं आहे मॅग्नस कार्लस्कर याने जिंकलेलं आहे. ही स्पर्धा 2025 मध्ये नॉर्वे या शहरामध्ये 26 जून ते 26 मे ते 6 जून या दरम्यान ही स्पर्धा आयोजित केलेली होती. ही आवृत्ती कितवी असणार आहे? हिची 13वी आवृत्ती असणार आहे. आपला 28व्या नंबरचा प्रश्न काय असणार आहे? 10 मार्च 2025 रोजी कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? आपला 28व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी कॉमनवेल्थ स्पोर्ट्स असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे नाव बदलून कॉमनवेल्थ स्पोर्ट्स असे ठेवण्यात आलेलं आहे. तर आपल्या 28व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न नंबर 29 बुद्धिबळातील जगातील सर्वात कमी वयाचा फिडे फेडरेशन इंटरनॅशनल जो खेळाडू ठरलेला आहे हा कोण ठरलेला आहे? आपला ऑप्शन नंबर बी सर्वज्ञ कुशवा. सर्वज्ञ कुशवा हा सर्वात कमी वयाचा म्हणजे 3 वर्षाचा हा मुलगा आहे. हा 3 वर्षाचा सर्वात कमी वयाचा सर्वज्ञ सिंग कुशवा हा फिडे इंटरनॅशनल जो 2025चा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे. ह्याच्या अगोदरचा कोणता होता? अनीस सरकार हा 3 वर्षे 8 महिन्याचा होता. त्याचं रेकॉर्ड कुणी तोडलं आहे? सर्वज्ञ सिंग कुशवा या खेळाडूने, जो 3 वर्षे 7 महिन्याचा खेळाडू आहे. हा सर्वज्ञ सिंग कुशवा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो. नंतर आपला 30 नंबरचा जो प्रश्न असणार आहे युसॉफ पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या तालिकेत पहिला क्रमांक कोणत्या देशाने मिळवला आहे? तर आपला 30व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी ब्राझील. फर्स्ट नंबर रँकिंगला कोण आहे? ब्राझील आहे. ब्राझीलला टोटल 44 पदकं भेटलेली आहेत. सेकंड नंबरला कोणता देश असणार आहे? सेकंड नंबरला इकडे सेकंड नंबर चायना असणार आहे. चायनाला टोटल 52 पदके भेटलेली आहेत. नंतर इराण जो आहे इराणला टोटल 16 पदके भेटलेली आहेत. नंतर नेदरलँड आहे. नेदरलँडला टोटल 12 पदके भेटलेली आहेत. नंतर 5 नंबरला जो पोलंड आहे पोलंडला टोटल 16 पदं भेटलेली आहेत. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर रँकिंगमध्ये कोणता देश असणार आहे? ब्राझील असणार आहे. नंतर 31व्या नंबरचा जो प्रश्न आहे आपला 12वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? जी 31च्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ए आपल्या नवी दिल्ली या शहरामध्ये 12वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा 27 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान ही स्पर्धा आपल्या जवाहरलाल नेहरू जे स्टेडियम असणार आहे नवी दिल्ली येथे ही स्पर्धा आयोजित केलेली होती. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केलेले होते. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे भारताने टोटल 22 पदके जिंकले आहेत. त्याच्यामध्ये 6 सुवर्ण असणार आहेत, 9 रौप्य असणार आहेत आणि 7 कांस्य पदके आहेत. आणि टोटल किती खेळाडूंनी भाग घेतलेला होता हे तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. टोटल 100 प्लस देशांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि टोटल खेळाडू 1000 प्लस खेळाडू असणार आहे ते तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. नंतर आपलं 32व्या नंबरचा प्रश्न असणार आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स 2025 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कोणाला दिला? आपला 32व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी आर्मंड डुप्लेटिस जो आहे त्याला वर्ल्ड ॲथलेटिक्स 2025 वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिलेला आहे. कुणाला? ऑप्शन नंबर बी आर्मंड डुप्लांटिस जो आपला 32व्या नंबरचा ऑप्शन नंबर ए पण असणार आहे आपले. दोन्ही खेळाडूंना सिडनी मॅकलॉफ्लिन लोरन आणि आर्मंड डुप्लांटिस या 2 खेळाडूंना 2025 वर्षातील वर्ल्ड ॲथलेटिक्सचा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
तर तुम्हाला काय ध्यान ठेवायचं आहे, सिडनी मॅक्लॉलिन आणि आर्मंड डुप्लांटिस हे दोन्ही खेळाडूंना हा पुरस्कार दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर काय असणार आहे आपला, ऑप्शन नंबर सी, बॉथ ए अँड बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2025 वर्षातील वर्ल्ड ॲथलेटिक्स पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर सी दोघांनाही या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे, सिडनी मॅक्लॉलिन आणि आर्मंड डुप्लांटिस. तर आपला 33वा नंबरचा प्रश्न काय असणार आहे मित्रांनो, हे तुम्हाला महत्त्वाचं जे असणार आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्समध्ये अमेरिकन धावपटू असणार आहेत सिडनी मॅक्लॉलिन, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि स्वीडनमधील पोल हॉल्ट खेळाडू जो मोंडो डुप्लांटिसला दोघांना हा ॲथलेटिक्स वर्ल्ड पुरस्कार भेटलेला आहे. स्थळ कुठं आहे, मोनाको, आणि तारीख काय असणार आहे, 30 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार दिलेले आहेत. कुठे दिलेले आहेत, स्थळ मोनाको असणार आहे. नंतर आपला 33वा प्रश्न असणार आहे, जे दुलीप ट्रॉफी 2025-26 मधील जी 62वी आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे. जे दुलीप ट्रॉफीचे जे विजेते संघ कोणता असणार आहे आपला, ऑप्शन नंबर ए, सेंट्रल झोन, जो 2025-26 मधील जी 62वी आवृत्ती होती दुलीप ट्रॉफीची, हे सेंट्रल झोन या संघाने जिंकलेले आहे. हे तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. चला तर आपण आपला नेक्स्ट प्रश्न पाहूया. पुरुष एकेरी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, जे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन अजिंक्यपद 2025 जी स्पर्धा आहे, कोणी जिंकलेली आहे. आपला 34व्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन नंबर ए, सी युकी जी खेळाडू असणार आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जी अजिंक्यपद स्पर्धा, सी युकी जो आपला चायनीज खेळाडू असणार आहे त्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ऑप्शन नंबर ए, आपल्या 34व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए असणार आहे. ही स्पर्धा 25 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या दरम्यान झालेली आहे. आणि तुम्हाला ही आवृत्ती जर विचारली तर 29व्या नंबरची आवृत्ती असणार आहे. तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि लोकेशन काय असणार आहे, पॅरिस फ्रान्स येथे ही स्पर्धा झालेली आहे. कोणती, जी वर्ल्ड बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जी चॅम्पियनशिप आहे ही पॅरिस येथे ही आयोजित केलेली होती. आपला नेक्स्ट प्रश्न असणार आहे 35 नंबरचा, जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2025 कोणी जिंकलेली आहे. तर आपल्या 35व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी, अर्जुन एरिगेसी, जी आपली जेरुसलेम मास्टर चीज टुर्नामेंट जिंकलेली आहे. अर्जुन एरिगेसी हा आपला भारताचा खेळाडू असणार आहे. आणि उपविजेता फायनलिस्ट कोण असणार आहे आपले, जे ग्रँड मास्टर आहेत आपले, ते माजी विश्वनाथ आनंद, जे आपले भारताचे जे आहेत ह्यांना उपविजेता असणार आहे. ह्यांना हरून कोण जिंकलेला आहे, अर्जुन एरिगेसी हे जेरुसलेम जो मास्टर चेस फेडरेशन आहे हे आपल्या अर्जुन एरिगेसीने जिंकलेला आहे. ही स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित केलेली होती. कुठे आयोजित केली होती, इस्रायलमध्ये आयोजित केली होती. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. आपला 36 नंबर आपला प्रश्न काय असणार आहे, 2025चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकलेला आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं सी असणार आहे, ऑप्शन नंबर सी, जे फिडे वुमन चेस वर्ल्ड कप जो आहे 2025चा दिव्या देशमुख यांनी हा जिंकलेला आहे. हिची आवृत्ती जर विचारली तुम्हाला, एडिशनचा 3री एडिशन असणार आहे. विजेती दिव्या देशमुख असणार आहे. आणि ही ग्रँडमास्टर पण आहे, कितवी 88वी ग्रँडमास्टर ठरलेले आहे. उपविजेता कोण आहे आपली, कोनेरी हंपू, ही आपल्या भारत देशाची खेळाडू असणार आहे. चेसची स्पर्धेचे ठिकाण काय असणार आहे, बटुमी, जॉर्जिया. आणि तारीख काय असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 5 जुलै 2025 ते 29 जुलै 2025 दरम्यान ही जी स्पर्धा आहे बुद्धिबळ ही फिडे वुमन चेसची ही आयोजित केलेली होती. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, फिडे महिला बुद्धिबळ, ऑप्शन नंबर सी, दिव्या देशमुख ठरलेले आहे. आपल्या 37वा नंबरचा प्रश्न कोणता असणार आहे, कोणत्या खेळाडूने
3 डिसेंबर 2025 रोजी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. आपल्या 37व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी. मोहित शर्मा ह्या खेळाडूने त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरती अनाउन्समेंट केलेली आहे. कधी 3 डिसेंबर रोजी हा निवृत्तीची घोषणा केलेली आहे. हा जो बॉलर आहे आपला जो दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू असणार आहे, हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आपला 38वा नंबरचा प्रश्न काय असणार आहे, 2025च्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, 1 घंटा खेल के मैदान में. हे आपल्या 38व्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन 2025ची थीम काय असणार आहे? 1 घंटा खेल के मैदान में. आपला 39व्या नंबरचा प्रश्न असणार आहे, 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर 39च्या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी. भारत आणि श्रीलंका हे आपले आयोजन करणार आहे. कोणते? ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जो असणार आहे तो 39व्या नंबरचं ऑप्शन असणार आहे आपलं सी. भारत आणि श्रीलंका हे देश आयोजित करणार आहेत. हा कधी 2026 मध्ये होणार आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान हे 2026चा जो ICC मेन्स T20 वर्ल्ड कप असणार आहे, भारत आणि श्रीलंका हे देश आयोजित करणार आहेत. टोटल कंट्री किती असणार आहेत? 20 आणि मॅचेस किती असणार आहेत? 55. हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. नंतर आपला 40वा नंबरचा प्रश्न असणार आहे, 2026च्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर आपल्या 40व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी. इंग्लंड आणि वेल्स हे 2 देश 2026 मध्ये जे ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आहेत. आता आपण ICC मेन्स पाहितला, आता ICC वुमन्स पाहणार आहोत. तर त्याचे आयोजन कोण करणार आहे? 2026 मधलं इंग्लंड आणि वेल्स हे 2 देश करणार आहेत. कधी करणार आहेत? 12 जून ते 5 जुलै दरम्यान 2026 दरम्यान हे खेळ होणार आहेत. ते कुठे होणार आहेत? इंग्लंड आणि वेल्स. टोटल मॅचेस किती असणार आहेत? 33 मॅचेस असणार आहेत तिथे. चला आपण 41वा नंबरचा प्रश्न पाहूया. 2025च्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक अंतिम फेरीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे? आपल्या 41व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ए. सिमरनप्रीत कौर ब्रा. हे आपल्या 41व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन 2025 ही सिमरनप्रीत कौर या आपल्या भारताच्या खेळाडूने जिंकलेले आहे. तर हे कुठं आयोजित केलेले आहे? ते दोहा, कतार इथे ही आयोजित केलेली होती. कालावधी काय असणार? 4 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान ही आयोजित केलेली होती. चला आपला 42वा नंबरचा प्रश्न पाहूया. 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीगचा पहिला हंगामा कोणी जिंकला? हा तुम्हाला खूप खूप म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, कारण की हे फर्स्ट एडिशन असणार आहे 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीगचं. तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करा. आणि काय करायचं मित्रांनो, नोट्स काढायच्या, थोडे पॉईंट्स वगैरे मेन पॉईंट्स वगैरे तुम्ही नोट डाऊन करायचे आणि एक्झामच्या अगोदर थोडं रिव्हिजन मारले की तुम्हाला ते इझी जातं. आपल्या 42व्या नंबरचं काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी. राजपुताना रॉयल जे आहे राजस्थान, यांनी 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीगचा पहिला हंगामा जिंकलेला आहे. विजेता संघ राजपुताना रॉयल्स आहे. तारीख काय असणार आहे आयोजित? 2 ते 12 ऑक्टोबर 2025. ठिकाण काय असणार आहे? नवी दिल्ली. आणि नेतृत्व कोणी केलेलं आहे? मेटे गाजोस, अंकिता भकट दोघांच्या नेतृत्वाखाली ह्या संघाने विजय मिळवलेला आहे. 43वा नंबरचा प्रश्न काय असणार आहे? 2025ची UEFA महिला युरो अजिंक्यपद विजेता स्पर्धा कोणी जिंकली? तर 43व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. जी 2025ची जी UEFA ही चॅम्पियन स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? इंग्लंड या देशाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. यजमान देश कोणता आहे? स्वित्झर्लंड असणार आहे. तारीख काय असणार आहे? आयोजित तारीख 2 जुलै ते 27 जुलै दरम्यान ही स्पर्धा आयोजित केलेली होती. चॅम्पियन्स कोण आहे? इंग्लंड असणार आहे. इंग्लंडचे हे दुसरे
पद असणार आहे. आणि उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे? पेन उपविजेता संघ ठरलेला आहे. तर UEFA फुल फॉर्म काय असणार आहे? युरोपियन फुटबॉल असोसिएशन हा UEFA चा फुल फॉर्म असणार आहे. तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. चला आपण 44वा नंबरचा आपला प्रश्न पाहूया. 2025 मध्ये जागतिक क्रीडा राजधानी म्हणून कोणता प्रदेश घोषित करण्यात आलेला आहे? आपल्या 44व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ए मोनाको. इथे तुम्ही पाहू शकता हे जे मोनाको असणार आहे. मोनाको या देशाने 2025 मध्ये जागतिक क्रीडा राजधानी म्हणून स्थान पटकवलेलं आहे. चला 45वा नंबरचा प्रश्न पाहूया आपण. 2025 मध्ये झालेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन मिश्र संघ विश्वचषकाचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर आपल्या 45व्या नंबरच्या ऑप्शन नंबर सी जे उत्तर आहे, ऑप्शन नंबर सी, चीन या संघाने इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन जे मिक्स टीम असणार आहे याचे हे विजेतेपदक जिंकलेलं आहे. ITTF, तुम्हाला ITTFचा फुल फॉर्म लिहायचा आहे. ITTF म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन. तुम्हाला हा ITTFचा फुल फॉर्म विचारू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन. ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? चीन या देशाने जिंकलेली आहे. चला आपण आपला 46व्या नंबरचा प्रश्न पाहूया. LA28 म्हणजे लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक खेळ कोणत्या शहरात आणि देशात होणार आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आपल्या 46व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी म्हणजे लॉस एंजेलिस अमेरिका. इथे ही स्पर्धा होणार आहे. ऑप्शन नंबर डी तुम्ही पाहू शकता, इकडे लोगो दिलेला आहे. शहर असणार आहे लॉस एंजेलिस म्हणजे कॅलिफोर्निया, जे युनायटेड स्टेट देशामधलं कॅलिफोर्निया शहरातील जे लॉस एंजेलिस आहे, इथे ही स्पर्धा होणार आहे. तारीख काय असणार आहे? 14 ते 30 जुलै 2028 दरम्यान ही स्पर्धा होणार आहे ऑलिम्पिकची. आणि जी पॅराऑलिम्पिक असणार आहे त्याची 15 ते 27 ऑगस्ट 2028 दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. तुम्ही हे इथे लक्षात ठेवायचं आहे. 2028ची जी लॉस एंजेलिस स्पर्धा आहे ही अमेरिका या शहरामध्ये देशामध्ये होणार आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आपला 47वा नंबरचा प्रश्न. 41व्या अखिल भारतीय गव्हर्नर गोल्ड कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदक कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर आपल्या 47व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान युनायटेड FC फुटबॉल क्लब. जे 41वा अखिल भारतीय गव्हर्नर गोल्ड कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदक कोणत्या संघाने जिंकलेले आहे? राजस्थान युनायटेड ने भारतीय गव्हर्नर गोल्ड कपचे विजेतेपदक जिंकलेले आहे. तर आपला 48वा नंबरचा प्रश्न काय असणार आहे? 2025 मध्ये इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या 48व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जर्मनी या संघाने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप ही स्पर्धा जिंकलेली आहे. तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. ही 14वी आवृत्ती होती 2025 मधील, हे एक ध्यानात ठेवायचं आहे. आणि हे आयोजन चेन्नई आणि मदुराई आपल्या तामिळनाडू राज्यातील हे इथे आयोजित केली होती. तारीख काय असणार आहे? 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली होती. आणि विजेता संघ कोणता ठरलेला आहे? जर्मनी. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी हा FIHचा फुल फॉर्म आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आपला 49वा नंबरचा प्रश्न असणार आहे. 2025 मध्ये महिला फेडरेशन इंटरनॅशनल हॉकी ही स्पर्धा विश्वचषक 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर आपल्या 49व्या नंबरचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, चिली सॅटियागो. जे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी जे आहे ज्युनियर, हे सॅन्टिएगो 2025 येथे हे आयोजित केलेली होती. कोणती? महिला
फुटबॉल इंटरनॅशनल हॉकी ही स्पर्धा आयोजित केलेली होती, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आपला 50वा प्रश्न असणार आहे 2025ची फेडरेशन इंटरनॅशनल डेल ऑटोमोबाईल FIA फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? फॉर्म्युला 1 जे 50व्या नंबरच्या उत्तर असणार आहे आपल्या काय असणार आहे? डी. लॅडो नॉरिस ह्या खेळाडूने ही फॉर्म्युला 1 2025ची जिंकलेली आहे. फॉर्म्युला 1ची सुरुवात कधी झालेली आहे? 1950 पासून ही जगातील सर्वात प्रतिष्ठित मोटर रेसिंग स्पर्धा असणार आहे. 2025 मधील ह्या 76वी आवृत्ती म्हणजे एडिशन होती, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि ही स्थापना कधी झालेली होती? 1904. आणि मुख्यालय कुठे असणार आहे हिचे? जे फिडे इंटरनॅशनल डेल ऑटोमोबाईल जे मुख्यालय असणार आहे पॅरिस येथे हे मुख्यालय असणार आहे. हंगामा कधी चालू झाला? मार्च ते डिसेंबर 2025 मध्ये हंगामा झाला. मित्रांनो, आपण काही जे महत्त्वाचे क्रिकेटपटू आणि त्यांची टोपण नावे आहेत हे आपण पाहणार आहोत. क्रिकेटपटू टोपण नाव आपण दिलेले आहेत, आपण पाहू शकता इकडे. काही क्रिकेटपटू आणि आपण त्यांचे टोपण नाव दिलेले आहेत, जसे की अनिल कुंबळे जंबो या टोपण नावाने ओळखले जातात. शिखर धवन आहे, त्यांना गब्बर या नावाने ओळखले जातात. कपिल देव असतात द हरियाणा हुरिकेन या नावाने ओळखले जातात. राहुल द्रविड आहे द ऑल भिंद. महेंदर सिंग आहे आपले जे MHD माही, कॅप्टन कूल, द फिनिशर या नावाने ओळखले जातात. जे आपले सौरव गांगुली जे आहे ते दादा नावाने ओळखले जातात. जे आपले सुनील गावस्कर आहेत लिटल मास्टर म्हणून ओळखले जातात. जे आपले सचिन तेंडुलकर आहेत त्यांना भगवान, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जातात. रोहित शर्मा आहे त्यांना हिटमॅन या नावाने ओळखले जातात. नंतर आपले वीरेंद्र सेहवाग जे आहेत त्यांना वीरू नवाब ऑफ नजरगड ह्या नावाने ओळखले जातात. हार्दिक पांड्या आहेत त्यांना कुंफू पांडे या नावाने ओळखले जातात. रवींद्र जडेजा आहे यांना सर जडेजा म्हणून ओळखले जातात. जसप्रीत बुमराह यांना बुम बुम बुमराह या नावाने ओळखले जातात. हरभजन सिंग यांना भज्जी या नावाने बोलतात. VVS लक्ष्मण आहेत व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण या नावाने ओळखले जातात. जे शुभमन गिल आहेत त्यांना आपल्या भारताचा प्रिन्स, फ्युचर किंग या नावाने ओळखले जातात. रिषभ पंत यांना स्पायडरमॅन म्हणून ओळखले जातात. जे मोहम्मद शामी आहेत यांना लॉयन ऑफ अमरोहाचा किंग म्हणून या नावाने ओळखले जातात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे मित्रांनो. हे सर्व 50 प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे आपला, जे महत्त्वाचे जे एक्सरसाइज असतील, जे मिलिटरी एक्सरसाइज आणि ऑपरेशन असतील याच्यावरती हे आपले 50 प्रश्न असणार आहेत. चला आज आपण इथेच थांबूया.